तर एवढ्या रात्री हे कोणती दिंडी चालली रे भाऊ? आता सगळ्यात पहिले तुम्ही मला सांग की का रे भाऊ तू एवढा टकाटक रेडी होऊन आता चालला कुठे? तर मागे गेले 2-3 दिवस आपल्या मलकापुरात भावांना काकडा आरती सुरू झालेली आहे. मी सगळ्यात पहिले चालत चालत आलो भाऊ आपल्या भवानी मातेच्या मंदिरात. रेडी अंदर आल्यानंतर सगळ्यात पहिले आपण भाऊ टिका लावून झालो बा रेडी. गाडी सगळं झाल्यानंतर आपली काकडा आरती निघाली रस्त्यानं. मग असंच या त्या गल्लीत भजन करत करत आम्ही आलो भाऊ मंदिराजवळ. चला तर भावांना तुम्ही पण एक बार आता हे भजन ऐकूनच घ्या. असंच भजन करत करत आम्ही आलो बा बजरंगबलीच्या मंदिरात. मग आणि बजरंगबलीच्या मंदिरात आल्यानंतर आखरी आरती करून आपण निघालो बा सीधा घराकडे. घरी आल्यानंतर सपकन भाऊ कॉलेजची तयारी केली रपकन बाहेर आलो. मग निघालो आम्ही कॉलेजला जायसाठी. कॉलेजमध्ये आल्यानंतर जसं आम्ही क्लासरूम मध्ये येऊन पाहतो तर भाऊ दिवाळीचे तर आतापासूनच दिवस दिसू राहिले. मग म्हटलं भाऊ आता क्लासमध्ये बसून कायच फायदा. क्लासच्या ब्लॅकबोर्डवर रिकाम्याने चांगल्याच काड्या करून टाकल्या आपण. मग भाऊ तेवढ्यात मग तिकून आपले पोट्टे आले. चाल म्हणे आपण पंजा खेळू म्हणे. म्हटलं चाल तुला आज दाखवतो म्हटलं 12-13चा भाव. अच्छा हमको सिखा रिया है. रुको जरा सबर करो. ते सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो भाऊ कॉलेजच्या बाहेर. जसंच भाऊ कॉलेजच्या बाहेर आलो तसे आपले प्रेमाचे 3 पोट्टे भेटले. आपल्या तिन्ही भावांसोबत बोलून आणि त्यांना मग आपल्या ब्लॉग मध्ये घेऊन मी निघालो भावांना सीधा घरी जायसाठी. चला तर भावांना तुम्हाला कधी माझ्यासारखे गरीब ब्लॉगरचे ब्लॉग आवडले असतील तर घ्या मग फटाफट आपल्याला फॉलो करून. चला तर भेटूया तुम्हाला अशा एखाद्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंतसाठी जय श्रीराम.